चांगलं आहे सर. चाललो आहे आता घरी. झाला आज उशिरा सुटलं 7 वाजले. कामावर सुटायला उशीर झाला 7 वाजले. आता इथून जाणार स्टेशनला, मग तिथून जाणार क्लासला इंग्लिशच्या. मग आज मार्केटला पण जायचं विचार आहे माझ्या. ते गाजर आणि बीट घ्यायचे. कारण गाजर आणि बीटचं मी ज्यूस पितो सकाळी उठून. रात्री किसून ठेवतो. रात्री किसायचा, सकाळी ज्यूस बनवायचा. पण मस्त वाटतं, त्याच्याने रक्त वाढतो. मला पण हे माहीत ना, मी ऑफिसमध्ये नवीन होतो, मला थंडी वाजायचा म्हणून तिथल्याने सजेस्ट केला की हे पी तू ज्यूस, तुझं रक्त वाढेल, रक्त कमी असेल तर मी ट्राय केल्याने मला जरा बरं वाटतं. आता एवढं पण नाही, खरं बोललं तर नॉर्मल. पण ते ज्यूस एवढं चांगलं नाही पिण्यासारखं, मला असा हे होतो. तरी गपचूप प्यायचा. चला बघू. वेळेवरची गर्दी असतो, ट्रॅफिक लागलेला असतो हे रोजची. हे तर चिंदी. आता सध्या तरी काय नाही एवढं, पुढं अजून टेन्शनला असेल. संध्याकाळ रात्रीचा पूर्ण मोसम. यायला फसलो मी रस्त्यामध्ये. चला 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 बाहेर पलो पलो पलो. ए भागो भागो. बेलापूरच्या समोर हे मार्केट अशी भाजी असतात विकायला. आणि बेलापूरच्या स्टेशन जवळ हा वडापाववाला तुम्हाला दाखवतो. मी कधी घेतला नाही, पण दाखवतो. आता बघू ते ट्रेन गाडी किती वाजता लागले. ची लागले. 7:03 पनवेलचे लागले आणि झाले आता 7:10 झाले तरी 7:03 लागले. लेट आहे ट्रेन. लोग कहते हैं मुझको रे दिया क्लिअर चेहरा छान दिसतोय. 7:03 ट्रेन लागले. 7:11 झाले, अजून ट्रेन नाही आले. किती लेट ट्रेन आहे. आले ट्रेन. अरे जाम गर्दी. 7:03 ट्रेन 7:22 आली. आता चढायला पण जागा असतो का माहीत नाही. फुल गर्दी भावांनो. खांदेश्वरला पोचलो आता. पनवेलला पोचलो आता. जस्ट उतरतोय. खूप गर्दी होती. आधी चढलो तेव्हा खूप गर्दी होते. नंतर आतमध्ये गेलं की जागा भेटला आणि त्या कोपऱ्यात होतो. तुम्ही बघाल आधी व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला की मी त्या कोपऱ्यात होतो. तिथून मग त्या साईडला लांब होता दादा एक, त्याने आवाज दिला. तो बोलला ये या साईडला जागा आहे तुला. मग त्यांनी मला जागा दाखवलं, तेव्हा मी तिथं जाऊन बसलो. त्यानंतर तो व्ह्यू पण चांगला भेटला मला. थंडगार हवा सर्व चांगला भेटला मला तिथं. आणि अजून एक गोष्ट आली की मी बसलो, माझ्या समोरच अजून एक दादा बसला होता. त्याचा हातात एक वॉच होता. ब्रँडचं नाव शेको पहिल्यांदा ऐकला. पण तो वॉच म्हणजे एक नंबर होता तो वॉच. मला एवढा आवडला नाही एवढा. मी त्याचा फोटो पण काढला आणि तो गुगलला टाकला. मग तो ॲमेझॉनला आहे पण तो अवेलेबल नाही आहे. मला त्याचं अजून दुःख वाटतं आहे. मला तो घ्यायचे अवेलेबल दिसलं मी तो बाय करेल. पहिली गोष्ट तर मला एवढं आवडले तो वॉच. डायल साईज पण एकदम छोटा आहे, ब्लू कलरचा आहे पण कडक आहे. स्टेशनच्या बाहेर पडतोय आता. पार्किंग यार्डमध्ये जातोय. माझी गाडी आहे लालपरी. तुम्हाला मी माझी लालपरी दाखवतो. मी तो लालपरी पिकअप करतो, तिथून घेतो लालपरीला. ते अशी पार्किंग आहे फुल. गाड्या आहेत खूप. मी तुम्हाला माझी लालपरी दाखवतो. तुम्ही बघाल तर एक्सायटेड. खूप आवडेल तुम्हाला पण माझी लालपरी. ही बघा माझी लालपरी.
कुठे गेली माझी लालपरी अशी तुम्हाला समोरून दाखवतो काही माझी लालपरी व्हिडिओमध्ये तर तुम्ही खूप वेळेला बघितलं असेल इथं लावले लालपरी. पण आता थोडा एक सीन झालं मी माझा फडका घरी विसरलोय. आता पूर्ण लालपरी माझी भिजले पुसू नाही शकत आता लालपरीला. आता मला थोडा टेन्शन वाटतंय बघू काहीतरी करावं लागत. थोडा हाताने पुसतो आणायला पाहिजे होता मीच विसरलो. काल धुवून ठेवला मी लालपरी धुली त्यानंतर मग फडका पण धुवून ठेवला पण तो सुकल्यावर मी बॅगेत टाकायचं विसरलो. तो मोठा प्रॉब्लेम झाला माझा पूर्ण भिजले पाऊस होता ना खूप. चला बाय.